मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण धान चुकाऱ्यासंबंधी पहिल्या टप्प्यातील धान चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्याची माहिती घेतलेली होती. त्यानंतर आपण काही व्हिडिओ बनवले होते किंवा 10 तारखेच्या किंवा 20 तारखेच्या जवळपास धान चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात वगैरे वगैरे. 318 कोटी रुपयांचा निधी हा या धान चुकाऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची देखील माहिती घेतलेली होती. त्यात मित्रांनो, फायनली आता धान चुकाऱ्यासंबंधी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर धान चुकारे दुसऱ्या टप्प्यातील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, हे धान चुकारे दुसऱ्या टप्प्यात जरी वितरित होत असले तरी सुद्धा टोटल पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांना हे धान चुकारे त्यांच्या खात्यावर वितरित होणार नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृष्ण चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे धान चुकारेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी पात्र होते आणि वेट करत होते की आमच्या खात्यावर धान चुकारे कधीपर्यंत वितरित होईल. काल परवा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज केलेले होते. तर मित्रांनो, जवळपास धान चुकाऱ्यासंबंधी महत्त्वाचे अपडेट म्हणजे जवळपास 87,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर धान चुकाऱ्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यात मित्रांनो, जवळपास 218 कोटी रुपये हे धान चुकाऱ्यासाठी हे निधी उपलब्ध करून देणे आपण सांगितलं होतं. 318 कोटी रुपयांचा निधी. परंतु मित्रांनो, यांनी काय केलेलं आहे, धान चुकाऱ्यासाठी जवळपास 218 कोटी रुपयांचा निधी हा ट्रान्सफर केलेला आहे. आणि या 218 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर धान चुकारे हे जमा होणार आहेत. मग जवळपास राहिला विषय उर्वरित शेतकऱ्यांचा काय, तर उर्वरित शेतकऱ्यांना जवळपास अजून 82 कोटी रुपये बाकी म्हणजे लागणार आहेत. त्यांच्यासाठी 82 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध असून सुद्धा तो निधी ट्रान्सफर करण्यात आलेला नाही. मग आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेवढे शेतकरी पात्र ठरतील, आता पाठीमागं काय झालेलं होतं, स्लॉट बुकिंगमध्ये जवळपास नोंदणी करते वेळेस काय झालं, स्लॉट बुकिंगमध्ये प्रॉब्लेम आले, काही टेक्निकल इश्यू आले. त्या कारणास्तव बऱ्याच शेतकऱ्यांचे धान विकले गेले नाही, धानाची नोंदणी झालेली नाही. मग बरेच शेतकरी, आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत की बरेच शेतकरी धान विकण्यापासून वंचित आहेत, धानाची नोंदणी करण्यापासून वंचित आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचं धान हे रस्त्यावर पडून आहे, धान केंद्राबाहेर पडून आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं धान हे शेतामध्ये घरामध्ये पडून आहे. तर मित्रांनो, जवळपास हे जे 218 कोटी रुपये जे मंजूर करण्यात आलेले आहेत, ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, त्या अंतर्गत आता टोटल जेवढे शेतकरी उर्वरित होते अशा सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचे चुकारे जमा होण्याची पॉसिबिलिटीज कमी आहेत. हे लक्षात ठेवा, कारण अजून 82 कोटी रुपयांचा निधी हा ट्रान्सफर व्हायचा बाकी आहे. तुम्ही देखील भंडारा जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील माहीत असेल, आता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी या अपडेट महत्त्वाच्या असतात. तर मित्रांनो, जवळपास जे शेतकरी आता जवळपास 31 लाख क्विंटल धानाची जी विक्री आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी धान विकलं आहे, जवळपास 31 लाख क्विंटल जे धान जे शेतकऱ्यांनी धान केंद्रावर जाऊन विकलेलं आहे. मग इतर शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे, अजून धान विकायचं बाकी आहे, लिमिटेशन संपलेली आहे. आणि लिमिटेशन वाढण्याची देखील आपण काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं होतं. नागपूर जिल्ह्यातील 10,000 रुपयाची जवळपास जे 10,000 क्विंटलची जी धानाची जी लिमिटेशन आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे शेतकरी आता धानाच्या चुकाऱ्यासंबंधी वेट करून होते आणि बरेच शेतकरी म्हणत होते काही अपडेट आहे का भाऊ, अपडेट आहे का. काल परवाचे का म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतली होती. बरेच शेतकरी म्हणत आहेत फेक माहिती वगैरे वगैरे. ज्या शेतकऱ्यांना फेक माहिती वाटते आपली त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघू नये, तेच सांगतो. आता जवळपास 82 कोटी रुपयांचा निधी किंवा हे जे 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे किंवा ट्रान्सफर झालेला आहे, तो निधी कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल याविषयीची माहिती घेऊया. मित्रांनो, आता कालच जे निधी आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. मार्केटिंग फेडरेशन असो की आदिवासी विकास पणन महामंडळ असो. तर मित्रांनो, त्या अंतर्गत जवळपास या मार्च महिन्याच्या म्हणजे जे आता आठवडा चालू झालेला आहे शेवटचा मार्च महिन्याचा, तर आता 20 ते 30च्या दरम्यान म्हणजे 20 तारखेपासून ते 30 तारखेच्या दरम्यान हे ते धानाचे चुकारे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची देखील माहिती मिळालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील या 4 जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील धानाच्या चुकाऱ्यासंबंधित अपडेट माहिती पाहिजे असेल किंवा अपडेट महत्त्वाची वाटत असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला धान बोनस संबंधी सुद्धा लवकरच आपण अपडेट घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.